परब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमेय। जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगातून साधकाचं लक्षण आपल्या समोर मांडलेलं आहे। साधक कोणाला म्हणावं, सिद्ध कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, हा विचार या अभंगाच्या अनुषंगानं आपल्याला पाहता येणार आहे। साधक या पदाची साधी सरळ सोपी व्याख्या जो साधना करतो त्याला साधक म्हटलं जातं। सध्याच्या प्रवाहामध्ये प्रश्न निर्माण केला जातो की साधना करायची कशासाठी? आम्ही आमचा कामधंदा बाजूला ठेवावा, प्रपंच बाजूला ठेवावा आणि साधना करावी, कशासाठी करावी? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, साधना करत असताना कोणती साधना करावी? साधनेचे अनेक प्रकार आपल्या समोर आहेत। नाना साधनाच्या केल्या खटपटा, साधन भरपूर आहेत आपल्या समोर। संत वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये अधिकार परत्वे साधनेचं चिंतन मांडलेलं आहे। त्यामुळे या सर्व साधनांमध्ये आम्ही निश्चित कोणती साधना स्वीकारावी? बघा, 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताच्या समोर प्रश्न मांडलेला, देवा तुला कोणती भक्ती करणारा भक्त आवडतो? एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते, केच्यापेक्षरम अव्यक्तम तेषाम के भक्त आवडतो। सगुण भक्ती करणारा भक्त आवडतो का निर्गुण भक्ती करणारा? यावरून आपल्याला चिंतन पाहता येणार आहे की भक्तीचे प्रकार आहेत, त्यातली आम्ही कोणती करावी? एका भक्तीमध्ये जर प्रकाराचं चिंतन आहे तर वेगवेगळ्या साधनेच्या माध्यमातून आम्ही कोणती साधना स्वीकारावी? परंतु जो साधना करतो त्याला साधक म्हटलं जातं। ही साधी सोपी व्याख्या। साधनेद्वारे जो साध्याला पोहोचला, प्राप्तव्याला पोहोचला, त्याला सिद्ध असं म्हटलं जातं। आणि ज्यांना जगत कल्याणार्थ, लोकांच्या हितासाठी साधना करावी लागते त्यांना संत म्हटलं जातं। संत हे स्वतःसाठी साधन करत नाहीत, संतांच्या इंद्रियाला ती सवय लागलेली असते आणि त्यातून जगाचं कल्याण व्हावं हा त्यांचा हेतू असतो। आणि त्यामुळे संत लक्षणा, सिद्ध लक्षणा, साधक लक्षणा आणि या अनुषंगाने आपल्याला जीवाची लक्षणा ही पाहता येते। जो जन्म मरणामध्ये आहे, जो दुःखामध्ये आहे, त्याला जीव म्हटलं जातं। ज्याला जन्म मरण कळालेलं आहे, ज्याला दुःख कळालेलं आहे, त्या दुःखातून बाहेर निघायचंय, जन्म मरण कळालेलं आहे, त्यातून मुक्त व्हायचंय, याला साधक म्हटलं जातं। बघा, आता आपल्या सर्वांसमोर कोरोना व्हायरसचा मोठा विषय आहे, पण किती जणांना तो कळालेला आहे इथं प्रश्नचिन्ह आहे। काही जण म्हणतील कळाला नाही, हे तुम्ही कसं सांगता? ज्या अर्थी सोशल डिस्टन्सिंगवर 1000 वेळा बोलून सुद्धा, कायद्याचं बंधन घालून सुद्धा, नवे नवे पोलीस विभागाकडून धाक निर्माण करून सुद्धा जर आम्ही ऐकत नसेल तर आम्हाला हा व्हायरस कळालेला आहे का? प्रश्नचिन्ह आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलं जातं, जागृती केली जाते, प्रबोधन केलं जातं, कायदे मांडले जातात, त्याचा धाक दाखविला जातो, तरी सुद्धा आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही। त्याच्याविषयीची जी काळजी घ्यायला पाहिजे ती आम्ही घेत नाही। या विळख्यामध्ये, या व्हायरसच्या विळख्यामध्ये संपूर्ण जग आहे। एक राज्य, एक गाव, एक तालुका, एक देश नव्हे, संपूर्ण जग आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये आमचं वागणं जर निष्काळजी दिसत असेल तर यातून एकच अर्थ काढावा लागतो की आम्हाला आणखी व्यवस्थित हा व्हायरस कळालेलाच नाही। काही जण यातून अर्थ काढतील, कळाला म्हणजे त्याच्यावर आम्ही संशोधन करायचं का? मुळीच नाही। त्याचा परिणाम काय आहे
तो व्हायरस जर आमच्याकडे आला, आम्ही जर पॉझिटिव्ह झालो, तर आमचंही जीवन धोक्यात येतं ना आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांचंही जीवन धोक्यात येतं. एवढं जरी आम्हाला कळालं तरी बस आहे आत्ताच्या काळामध्ये. परंतु आम्हाला हे कळालं नाही. ज्याला कळालं नाही त्याला जीव असं म्हटलं जातं. ज्याला कळालेलं आहे त्याला साधक असं म्हटलं जातं. कारण जन्ममरण कळालेलं आहे, दुःख कळालेलं आहे, त्यातून मुक्त होण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला साधक म्हटलं जातं. जो जन्ममरणातून मुक्त झाला त्याला सिद्ध मुक्त म्हटलं जातं. आणि ज्यांना जन्ममरण सर्व दुःख हे स्पर्शच करत नाही त्यांना संत म्हटलं जातं. मग साधकाची एवढीच लक्षणं आहे का? काही मंडळी यावर चिंतन मांडतील की एवढीच मर्यादित लक्षणं आहे का? साधक साधक म्हणजे नेमकं काय? याचा विचार पाहत असताना साधकाचं वर्णन महाराजांनी केलं की उत्तम साधक कोणाला म्हणावं. मग यातून आपल्याला उत्तम, मध्यम, कनिष्ठ, उत्तमात उत्तम, उत्तमात मध्यम, उत्तमात कनिष्ठ असे प्रकार आपल्याला पाहता येणार आहेत. परंतु उत्तम साधकाचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगायला लागले की हा उत्तम साधक म्हणजे काय? साधकाची दशा उदास असावी, उपाधीन असावी, अंतर्बाह्य, आत आणि बाहेर कुठंच उपाधी असू नये, त्याला साधक म्हटलं जातं. हा साधक खूप महत्वाचा आहे. हा साधक उदास असावा. काही जण म्हणतील मग नाराज असावा का? आताच्या काळामध्ये ज्यांना बाहेर फिरता येत नाही ती सगळी मंडळी नाराज आहे. घरामध्ये बसून कंटाळा यायला लागला, बाहेर फिरता येत नाही, काय करावं, नाराज आहे. नाराज होणं म्हणजे उदास असा अर्थ स्वीकारायचा का? असं मुळीच नाही. व्यवहारातली उदास पदाची व्याख्या वेगळी आहे आणि पारमार्थिक तात्विक दृष्ट्या उदास पदाची व्याख्या वेगळी मांडली जाते. उदास पदाचं लक्षण मांडत असताना विचार मांडला गेलाय, राग द्वेष रहितत्वे सती ती उदास. हा त्याला उदास म्हटलं गेलं. उदास 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 म्हणजे काय? राग रहित, द्वेष रहित होणं म्हणजेच उदास. आसक्तीही नकोय आणि तिरस्कारही नकोय. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. बघा, एखाद्या गोष्टीविषयी आमच्या मनामध्ये आसक्ती असते आणि एखाद्या पदार्थाविषयी आमच्या मनामध्ये तिरस्कार असतो. या दोनही गोष्टी आमच्याकडे असू नयेत. काही जण म्हणतील मग राहायचं कसं आम्ही? याला तर जीवन म्हणतात. जीवनाचा अर्थ मांडत असताना महाराजांनी लक्षण सांगितलेलं आहे. शरीरावर प्रेमही करायचं नाही, शरीराचा द्वेषही करायचा नाही, शरीराचा भोगही घ्यायचा नाही आणि शरीराचा तिरस्कार सुद्धा करायचा नाही. यावर सुंदर असा विचार मांडलेला आहे. गोमटे म्हणून भोगावे, ओखटे म्हणून त्यागावे. शरीर गोमट आहे, खूप सुंदर आहे म्हणून त्याचा भोग घ्यावा का? शरीर ओखट आहे म्हणून त्याचा त्याग करावा का? त्याचं लक्षण मांडत असताना महाराज सांगतात, ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे, याला उदास म्हणतात. साधकाने या भूमिकेतून राहिलं पाहिजे. आणि या भूमिकेचं लक्षण मांडत असताना आपल्या समोर साधकाचं दुसरं लक्षण मांडलं, ते म्हणजे उपाधी नसावी, अंतर्बाह्य. उपाधी कुठंच असू नये. काही जण म्हणतील उपाधी कशाला म्हणतात? जी आम्हाला गरजेची नाही पण आम्ही स्वीकारली. या अभंगातलं उपाधी पद थोडंसं वेगळं आहे. शरीर ही उपाधी आहे, पण त्याच पद्धतीने जी वस्तू माझी नाही त्याला माझं म्हणणं ही उपाधीच आहे. मोठेपणा उपाधीच आहे. जया अंगी मोठेपण. बघा, मोठेपणा येणं ही सुद्धा उपाधीच आहे. पण आम्हाला या उपाधीमध्ये रमणं, राहणं, वावरणं, फिरणं खूप बरं वाटतं. बघा, आम्हा महाराज मंडळींचं पत्रिकेमध्ये जर विशेषण नाही टाकली
सप्ताहाची पत्रिका सुंदर असते, चांगली असते. त्याच्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळींची नावं असतात, फोटो असतात. त्यामध्ये जर एखाद्याचा जुना फोटो टाकला तर त्या महाराजांना राग येतो. अनेक पद्धतीने आपल्याला याचं चिंतन पाहता येणार आहे. बघा, उपाधीचा विचार पाहत असताना आतमध्ये म्हणजेच मनात सुद्धा आसक्ती असू नये आणि बाहेर सुद्धा त्याचा विचार असू नये. उपाधी नसावी. आम्ही एखाद्या कार्यक्रमाला बसलो की तंबाखू खाणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये तंबाखू असते. कधी कार्यक्रम संपतो, कधी कार्यक्रम संपतो, कधी तंबाखू खाऊ, कधी कार्यक्रम संपतो, या विचारामध्ये ही मंडळी असतात. पण बाहेर तंबाखू नाही, त्यांच्या हातामध्ये तंबाखू नाही आता. कारण कार्यक्रम चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, आणि म्हणून हातामध्ये तंबाखू नाही पण मनामध्ये आहे. काही जणांची मनामध्ये नसते पण हातामध्ये असते. नाही, सवय काय करावं, सोडावी वाटते, सुटत नाही, काय करावं, सोडावी वाटते, सुटत नाही. उपाधी नसावी अंतर्बाह्य. कुठंच उपाधी असू नये. आमचं आत एक आणि बाहेर एक असतं. आणि म्हणून साधकीय लक्षणा ज्या वेळे आम्ही लक्षात घेऊ, त्याचा विचार करू, त्याच वेळेला त्या मार्गाने आपल्याला प्रवाहित होता येणार आहे, त्या मार्गावरून जाता येणार आहे. मग साधकाने काय करावं नेमकं? काही नाही, कसलीच उपाधी स्वीकारून चालत नाही. बघा, आमच्याकडे आम्ही घर दार मुलं बाळ सोडतो, त्याग केला, संन्यास घेतला, त्याग केला, घरादाराचा आम्ही त्याग केला पण मठ बांधला, घरादाराचा त्याग केला पण मंदिर बांधलं. काही जण म्हणतील बांधू नये का? बांधावं नक्की, पण त्याची आसक्ती ठेवू नये. बघा, मुलं बाळ पसारा वाढवला नाही पण शिष्य वर्गाचा पसारा आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवला. म्हणजेच आम्ही चहा सोडला आणि दूध सुरू केलं. चहा आणि दूध पदार्थात फरक असला तरी उपाधी मात्र कायम आहे. आम्हाला उपाधी लागतेच. उपाधीशिवाय आमचं पुढं मार्गक्रमणच होत नाही. आणि म्हणून आम्हाला उपाधी लक्षात आली पाहिजे, काय करायचंय. या अनुषंगानं आम्हाला तुकोबाराय सांगतायत की साधकीय भूमिका आली तरच सिद्ध होता येणार आहे. साधक झालात तरच मुक्त होता येणार आहे. पती झाला तरच पिता होता येणार आहे. पहिल्यांदा पती व्हा, मग पिता होता येणार आहे. बरेच पिता हे पिताच असतात आणि त्यामुळं उपाधी सांगावी लागते की आपण पिता आहात, त्यामुळं आपल्या उपाधीचा विचार करा असं सांगावं लागतं आत्ताच्या काळामध्ये. कारण आता व्हायरसमुळे सगळी दुकानं बंद आहेत. त्यामध्ये मद्यपानाची सुद्धा, दारूची दुकानं ही बंद आहेत. याच्यावर चर्चा चालते. दारूची दुकानं आपण आता उघडी केली पाहिजेत. आणि त्या अनुषंगानं बऱ्याच जणांचा विचार आहे, बरं होईल, बरं होईल, बरं होईल. कारण ही पिता आहेत, ही सगळी मंडळी पिता आहेत. आपण पिता झालोय, पण पिता ही उपाधी असताना वेगळ्या आम्ही प्रवाहाकडे गेलो. उपाधी बदलली. आम्ही जन्मभर उपाधी बदलतो पण उपाधी त्यागत नाही. उपाधी त्यागणं खूप महत्वाचं आहे, पण ती कधी त्यागता येणार आहे? त्या उपाधीचं स्वरूप कळलं पाहिजे. ती उपाधी आमच्या लक्षात आली पाहिजे. म्हणून संत महात्मे प्रत्येक पदार्थाचं वर्णन करतात, प्रत्येक नात्याचा विचार मांडतात, प्रत्येक संबंधाचं चिंतन मांडतात. आपण कुठं कुठं गुंततो. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. महाराजांनी लक्षण सांगितलं की धन दारा वगैरे यामध्ये आम्ही का गुंततो, तर ही उपाधी म्हणून आमच्या समोर आली. बघा, शास्त्राने अध्यास मांडत असताना अध्यासाचे 6 प्रकार मांडले. केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास आणि अन्यतर अध्यास.
अध्यासाचे मुख्य 2 प्रकार आपल्या समोर मांडले गेलेले आहेत, ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. अर्थाध्यासात 6 प्रकार मांडले. या 6 प्रकाराचं पुन्हा 2 प्रकारात वर्गीकरण आहे, संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास. मुळात या अध्यासाचं चिंतन मांडलं मी कशासाठी, तर संबंध सहित संबंधी अध्यास उपाधी. अहो, देहच आपला नाही तर देह संबंधी सगळा पसारा आपला असेल का? पण आपण सगळा पसारा आपलाय म्हणतो. बघा, आपल्या घरातली एखादी कापडाची चिंधी दुसऱ्याच्या अंगणात चालत नाही. आपल्या घरातली चिंधी तिथं कशी गेली, आपलं कापड तिथं कसं गेलं? आपल्या घरात नको त्या कोपऱ्याला नको तेवढी वस्त्र धूळ खात पडलेली असतात, त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. घरामध्ये किती भांडी कुठं पडली लक्ष नसतं. पण आपला ग्लास दुसऱ्याच्या अंगणात दिसला की हा तिथं कसा गेला, तिथं कसा गेला, त्या ग्लाससाठी सगळा गोंधळ चालू होतो. याचा अर्थ आपल्या घरातले सगळं वाटून टाकावं असं माझं म्हणणं नाही, पण आपली आसक्ती किती मोठी आहे आणि त्या अनुषंगानं आपण पुढे जातो. संसारी जीवाची आसक्ती वेगळ्या पदार्थाच्या ठिकाणी आहे, साधकाची आसक्ती वेगळ्या ठिकाणी आहे. सिद्धाचा विचार या अनुषंगाने आपल्याला पाहता येतो. आणि म्हणूनच तुकोबारायांनी साधक लक्षण मांडत असताना आपल्या समोर विचार मांडला की आसक्ती केवळ बाहेर नाही, तर ती आसक्ती आतमध्ये आहे, मनामध्ये आहे, अंतर आहे. आणि म्हणून आतमध्येही आसक्ती असू नये आणि बाहेरही आसक्ती असू नये. पण या वृत्तीवर जाण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा उदास व्हावं लागतं. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य आत बाहेर कुठंच उपाधी असू नये. मग त्याच्यासाठी पथ्य काय? लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. भोजन हे कमी करावं, परिमित करावं, सात्विक भोजन करावं. आणि त्यामुळे वृत्ती तयार होऊन आम्ही साधक दशेला जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी या लक्षणेचा स्वीकार करून साधकीय भूमिका प्राप्त करून घ्यावी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.